आषाढी एकादशी, विठ्ठलाची एकादशी। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल असं म्हणत दरवर्षी लाखो वारकरी पंढरीची वाट धरतात। पण जर तुम्हाला काही कारणास्तव यंदा पंढरपूरला जाणं जमलं नसेल तर अजिबात निराश होऊ नका, कारण आपला विठुराया फक्त पंढरीमध्येच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक जागृत आणि प्रसिद्ध मंदिरांमध्येही विराजमान आहे, जिथे पाऊल ठेवताच तुम्हाला थेट पंढरपूरच्या वारीचाच भास होईल। चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात महाराष्ट्रातली प्रसिद्ध विठ्ठल मंदिरे। पहिलं तर पंढरपूर। महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख आणि वारकरी संप्रदायाचं मुख्य केंद्र म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर। या मुख्य मंदिराचा जीर्णोद्धार साधारण इसवी सन 1995 मध्ये करण्यात आला होता। चंद्रभागेच्या तीरावर वसलेलं हे मंदिर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे। वडाळा। मुंबईत असाल तर वडाळ्याचं विठ्ठल मंदिर नक्की पहा। सुमारे 400 वर्षांपूर्वी वडाळा परिसर मिठागरांसाठी ओळखला जायचा। इथे काम करताना व्यापाऱ्यांना विठ्ठल रखुमाईची मूर्ती सापडली। त्यांनी लगेचच याबाबत संत तुकाराम महाराजांना सांगितलं आणि त्यांचा सल्ला घेतला आणि महाराजांच्या सांगण्यावरून याच जागी या ऐतिहासिक मंदिराची स्थापना करण्यात आली। ठाणे। ठाणे रेल्वे स्थानकापासून अवघ्या 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर असलेलं पेशवेकालीन विठ्ठल मंदिर। सुमारे 205 वर्ष जुनं असलेलं हे मंदिर इसवी सन 1818 मध्ये पंडित कुटुंबानं बांधलं होतं। नंदवाळ, कोल्हापूर। कोल्हापूर पासून अवघ्या 12 किलोमीटरवर अंतरावर असलेलं नंदवाळ हे गाव आहे। करवीर महात्म्य ग्रंथात या जागेचा उल्लेख नंदीग्राम असा आढळतो। विठुराया दररोज रात्री या ठिकाणी वास्तव्यासाठी येतात अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे। औंध। पुण्यात वसलेलं औंध येथील विठ्ठल मंदिर सुमारे 285 वर्षापूर्वी पेशव्यांच्या काळात बांधण्यात आलं आहे। आषाढी एकादशीला इथेही लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करतात। कौंडण्यपूर। विदर्भातील भाविकांसाठी कौंडण्यपूर हे मोठं श्रद्धास्थान आहे। हे ठिकाण माता रुक्मिणीचं माहेरघर मानलं जातं, त्यामुळे आषाढी एकादशीला विदर्भातील लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात। नारायणगड, बीड। बीड जिल्ह्यातील नारायणगड येथील विठ्ठल मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आहे। वारकरी संप्रदायात या परिसराला धाकटी पंढरी म्हणून ओळखलं जातं। तर मग यंदाच्या वारीला जर पंढरपूरला जाणं शक्य झालं नसेल तर तुमच्या जवळच्या या विठ्ठल मंदिरांना नक्की भेट द्या। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।